साहेब, राऊत यांनी आज जहरी टीका केलेली आहे आणि अजितदादांवरती टीका केली आहे. शिवसेना शिंदे गट नाही तर शिंदे फडणवीस गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी फडणवीस अजित पवार गट. आता रोज काहीतरी त्यांना बोलावं लागतं, त्यामुळे काहीतरी ते बोलत राहतात. बोलल्यानंतर तुम्हाला रिॲक्शन घ्यावी लागते, म्हणून तुम्ही आमच्याकडे रिॲक्शन घेता. आता निवडणुका आलेल्या आहेत, आठवडाभरात आता निकाल लागणार आहे 4 जूनला. त्यानंतर पाणी का पाणी, दूध का दूध होईल ना. पण ज्या भाषेचा ते वापर करतात, आज चक्क त्यांनी हरामखोर या शब्दाचा वापर केला मुख्यमंत्र्यांचा. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या पायाकडची वाळू घसरलेली आहे, पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळं ते अशा प्रकारची वक्तव्य करत असावेत. शरद पवारांनी 50-55 वर्षापूर्वी जर घडवलं नसतं तर आज बारामतीमध्ये तुम्ही काय केलं असतं, आज दूध विकत बसले असते अशी टीका केली आहे. ठीक आहे ना. आता हे बघा की ज्या वेळेला जे नेते घडवतात त्यानंतर ज्याच्यावर जबाबदारी येते ते त्याच्यापेक्षा आधी घडवतात. त्यामुळे ठीक आहे, ते काय बोलायचं ते बोलू देतात. त्याला काय कोणाला कोण हात लावणार त्यांच्या. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.